एलपीजी गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागपूरमध्ये आजही काही एजन्सी बाहेर ग्राहकांनी गर्दी केली होती। दत्तात्रय नगरमधील प्रयागराज गॅस एजन्सीच्या गोदामात लोकांची लांबच लांब रांग लागलेली होती। एलपीजी गॅस सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांनी प्रयागराज गॅस एजन्सीची पाहणी केली आहे। पुरेसा गॅस साठा असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। नागपुरातील एका गॅस एजन्सीच्या गोदामात आपण आलो आहे आणि ते अन्नधान्य वितरण अधिकारी कर्मचारी पाहणी करण्याकरता पोहोचलेले आहेत। त्याची थेट दृश्य आपण झी24 तासवर एक्सक्लुझिव्ह बघू शकतो। खरं तर काही ठिकाणावरनं मोठ्या रांगा असल्याच्या काही एजन्सीच्या बाहेर आढळून आल्या होत्या। त्यानंतर तक्रारी सुद्धा झाल्या होत्या। त्यानंतर स्वतः आकस्मिक व्हिजिट करून या संपूर्ण स्टॉकची पाहणी स्वतः अधिकारी येऊन करत आहे। लोकांची गर्दी लागलेली होती, असे फोटो आणि व्हिडिओज व्हायरल झालेले होते। त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेल्या निर्देशानुसार या प्रयागराज एजन्सीला सुद्धा भेट देण्यात आली। तिथला स्टॉक, ऑनलाईन स्टॉक आणि रेकॉर्ड सुद्धा चेक करण्यात आलाय। सकाळी यांच्याकडे आजपर्यंत किती लोड प्राप्त झालेला आहे त्याचे आकडे सुद्धा घेतले गेले आहेत। 1300 लोड यांच्याकडे आलेला आहे। त्यातले 1000 सिलेंडर यांनी वाटप पण केलेलं आहे आणि 300 सिलेंडर यांचे होम डिलिव्हरीसाठी पण गेलेले आहेत। तो सुद्धा इथे रायटिंगमध्ये स्टॉक आम्ही पाहिलेला आहे। उपलब्धता पूर्ण आहे। मी लोकांना, नागरिकांना विनंती करतोय की कोणीही पॅनिक होऊ नये किंवा कोणीही घाबरून जाऊ नये। पुरेसा स्टॉक आपल्या नागपूर शहरामध्ये सिलेंडरचा आहे। कोणाची गैरसोय होणार नाही। पॅनिक करण्याची कोणती गरज नाही। पुरेसा साठा उपलब्ध आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सत्नशील सातपुतेसह अमर काळणे, नागपूर।